हॅलो, खाया पिया कुछ नहीं और ग्लास तोडा बारणा अशी झालत आज आमची झालेली होती. सो गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हा AC यूज करत होतो आणि गेल्या 1 वर्षापासून आम्ही या घरात राहत होतो. सो खूप जास्त वेळ नव्हता झाला AC आम्हाला यूज करून, पण याच्यानं काही दिवसापासून पाणी टपकायला लागलं होतं. मग म्हटलं चला AC सर्व्हिसिंगवाल्यांना आम्ही घरी बोलवलं, तेव्हा बघितलं की हे AC इतकं प्रचंड घाण झालेलं होतं. म्हणजे याच्या आधी याची सर्व्हिसिंग कधी केली होती माहीत नाही, बट याचा वापर आम्ही खूप जास्त केला नव्हता, पण तरीही आम्हाला सर्व्हिसिंगचे पैसे द्यावे लागले. बट ठीक आहे, प्रचंड गरमी असल्यामुळे आम्हाला AC सर्व्हिस करणं गरजेचंच होतं आणि नेमकं म्हणजे काहीच दिवस आम्ही ह्या घरात राहणार होतो, बट तरीही आम्हाला आता हे पे करावं लागलं होतं पैसे, कारण की प्रचंड पाणी पण गळत होतं आणि गरमी तर खूप जास्त होती, ACची गरज होती म्हणून. सो AC सर्व्हिसिंग करून झाली होती. त्यानंतर आम्ही आलो होतो हॉस्पिटलला शंभूला इन्फ्लुएन्झाचा डोस द्यायला. सो सेकंड डोस होता त्याचा इन्फ्लुएन्झाचा. तो त्याला डोस दिला. ह्यावेळेस त्याला काहीच त्रास झालेला नाही. इवन स्वीट उचल्यानंतरही तो जास्त काही रिॲक्ट झाला नव्हता. सो तिथून मग आम्ही निघालो. लस वगैरे देऊन झाल्यानंतर गाडीत बसल्यानंतर शंभूची अशी थोडीफार मस्ती चालू होती आणि तो सगळं एक्सप्लोअर करत होता. सगळ्या गोष्टी त्याला नवीन नवीन दिसत होतं. सो हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर आम्ही गेलो होतो बँकेमध्ये, कारण की बँकेत मिस्टरांचं काम होतं. सो ते म्हटले आता बाहेर आलोच आहे आपण, तर हे पण काम करून घेऊया. आणि जेव्हा घरून आम्ही निघालो होतो ते शंभूला असंच डायपरवरती घेऊन आलेलं होतं, कारण की तो झोपलेला होता आणि म्हटलं जाऊ द्यायची झोप काय मोड करावी, म्हणून त्याला तसंच उचललं होतं. बट तो गाडीत उठून गेलेला होता. मग नंतर आम्ही त्याची जी पॅन्ट आहे ती बँकेत घातलेली होती. म्हटलं जाऊ द्या चला. आणि ना खूपदा असं होतं की शंभू ना आम्ही कुठे नवीन ठिकाणी जातो ना, तर त्याला डायपरवरच घेऊन जातो आहे. खूपदा असंच झालेलं. सो यावेळेस बँकेत पण असंच झालेलं. जाऊ द्या, लहान आहे म्हटल्यावरती सगळं चालतं. बरं झालं घरी मी पोळ्या करून आलेली होती. आम्हाला उशीर झालेला, 2-2:30 वाजून गेले होते बाहेरच. यांना म्हटलं आता घरी जाऊन स्वयंपाक करण्यात काही होणार नाही पॉसिबल, आता बाहेरूनच भाजी घेऊन या. मग आम्ही बाहेरूनच भाजी घेतलेल्या होत्या, घरी पोळ्या केलेल्याच होत्या. आणि इतकी प्रचंड गरमी होती, बडोद्यामध्ये खूपच जास्त गरमी होती. त्याच्यामुळे म्हटलं बघू शकता इतक्या गरमीमध्ये त्यांना म्हटलं चला काहीतरी थंडगार पिऊया. मग इथे आम्हाला उसाच्या रसाची गाडी दिसली होती. मग इथे थांबलो आम्ही थोडा वेळ, 5-10 मिनटं मस्त थंडगार उसाच्या रसाचा एन्जॉय केला. आणि आम्हीच नाही पिलं तर त्याच्या आजीसाठी पण आम्ही घेऊन जात होतो घरी. आता शंभूला रस सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याला म्हटलं बाबा हे तू सांभाळ, तुझ्या आजीसाठी आम्ही घेऊन जातो आहे, म्हणून त्याने छान असं सांभाळलं होतं. आता आईने रस पिला, मामाने रस पिला, मला काही रस प्यायला मिळालं नाही, म्हणून बिचारा रिकाम्या ग्लासनेच खेळत बसलेला होता शांतपणे. आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. प्रचंड ऊन असल्यामुळे पटकन शंभूला आम्ही गाडीतून काढलं आणि चटकन घरामध्ये घेऊन गेलेलो होतो. इतकं जास्त ऊन होतं त्याच्यामुळे आम्हालाही थोडं भीती वाटत होती की याला हा आजारी वगैरे नको पडायला. सो असा होता आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.